परभणी शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याची माहिती समोर येते। संविधान प्रतीचा अवमान झाल्याचा आरोप यावेळी करण्यात येतोय। आंदोलकांनी नंदीग्राम एक्सप्रेस परभणीमध्ये रोखून ठेवली आहे आणि रेल्वे रुळावर शेकडो कार्यकर्ते जमल्याचंही पाहायला मिळते। त्यावेळची ही दृश्य परभणीतून या घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याचं कळतंय आणि युवकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। यामुळे वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प झाल्याची चिन्ह आणि परभणीमध्ये दगडफेक झाल्याचं कळतंय। वाहनांच्या काचा सुद्धा फुटलेल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती ट्रकच्या काचा या कार्यकर्त्यांनी फोडलेल्या आहेत। संविधान प्रतीचा अपमान झाल्यामुळे परभणी शहरात तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। परभणीमधली ही दृश्य परभणी शहरात काहीसं तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुद्धा ऐकू येते। संविधान प्रतीचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्यामुळे आंदोलकांनी नंदीग्राम एक्सप्रेस परभणीमध्ये रोखलेली आहे आणि त्यावेळची ही दृश्य आपण थेट स्क्रीनवर पाहू शकतो। नंदीग्राम एक्सप्रेसची या एक्सप्रेस समोर उभं राहूनच आंदोलकांच्या घोषणाबाजी आणि हे आक्रमकता पाहायला मिळते। रेल्वे रुळावर शेकडो कार्यकर्ते जमल्याचं दिसतंय। घटनास्थळी पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत। परिस्थिती कुठेतरी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न या पोलिसांकडून केला जातोय, मात्र युवक थांबत नाहीत। युवकांकडून जोरदार घोषणाबाजी होते आणि त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे। परभणीमध्ये दगडफेक झाल्याचंही कळतंय आणि दगडफेक झाल्यामुळे काही वाहनांच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत। वाहनांच्या काचा फुटल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचंही कळतंय। बातमी पाहतोय परभणीमधून। रेल्वे रुळावर शेकडो कार्यकर्ते जमलेले आहेत आणि तीच ही दृश्य दुसरीकडे परभणीच्या रस्त्यांवर सुद्धा वाहनं अडवण्यात आलेली आहेत। शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर जमलेले आहेत। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे आपल्या सोबत आहेत। अक्षय, संविधान प्रतीचा अपमान झालाय असा आरोप या आंदोलकांकडून होतोय, नेमकं काय घडतंय? वातावरण तिथलं कसं आहे आता? नक्कीच परभणीमध्ये संविधान प्रतीचा अपमान झाला असल्याचे आरोप करत परभणीतील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे। नागरिक घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत। पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची सुरू आहे। युवकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। आंदोलकांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी थेट रेल्वे स्टेशन गाठून नंदीग्राम एक्सप्रेस जी मुंबईकडे धावते ती रोखून धरलेली आहे। या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येत आहे। रेल्वे रुळावर शेकडो कार्यकर्ते उपस्थित आहेत। सदरील प्रकार घडल्यानंतर परभणीमध्ये दगडफेक झाली आहे। वाहनाचे काच फुटले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आंदोलक प्रचंड आक्रमक झाले आहेत। पोलीस प्रशासनाकडून आता ही परिस्थिती हाताळली जात आहे आणि शांतता कशी अबाधित ठेवता येईल याचा प्रयत्न केला जात आहे। निश्चित अक्षय, ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।